गेले 2 दिवसापासून काश्मीरच्या अनेक परिसरामध्ये बर्फवृष्टी सुरू आहे आणि 2 दिवस उलटल्यानंतर आजचा 3रा दिवस आहे तरी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी जी आहे ते सुरू आहे। या बर्फवृष्टीमुळे अनेक पर्यटक जे आहेत ते अडकलेले आहेत। श्रीनगर परिसर म्हणू की गुलमर्ग म्हणू की सोनबर्ग परिसर म्हणू या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक जात असतात। त्या पर्यटकस्थळी जे पर्यटक गेले होते ते पर्यटक सगळे त्या ठिकाणी अडकले आहेत आणि पोलीस प्रशासनानं त्यांना त्या ठिकाणी बाहेर नाही निघू देत आहे, बाहेर न निघण्याचा इशारा दिला आहे। मी सध्या ज्या परिसरामध्ये या परिसरापासून पहलगाम परिसर अत्यंत हाकेच्या अंतर म्हणजे 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। या 5 किलोमीटरच्या परिसराच्या पूर्वीच पोलिसांनी या ठिकाणी CRPFनी अनेक पर्यटकांच्या गाड्या ज्या या ठिकाणी अडवलेल्या आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी ज्या गाड्या ह्या सगळ्या पर्यटकांच्या गाड्या आहेत आणि या ठिकाणी पुढे जे आहे ते पर्यटकांना जाऊ देत नाही, कारण की बर्फवृष्टी जी आहे ते मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि पुढील 48 तासामध्ये अशा प्रकारची बर्फवृष्टी होण्याची दाट शक्यता देखील स्थानिक हवामान खात्यानं वर्तवलेली आहे आणि या झालेल्या बर्फवृष्टीमुळं अनेक पर्यटकांना याचा सामना करावा लागत आहे। स्थानिक लोकांना देखील या बर्फवृष्टीचा सामना करावा लागतो। पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले आहेत, मात्र त्यांना आता आपण ज्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणी बाहेर निघणं देखील कठीण झालं आहे। पुढील 48 तासामध्ये अशीच परिस्थिती राहण्याचे संकेत जे आहेत ते स्थानिक प्रशासनानं दिले आहेत। सुरेंद्र कुमार आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज, काश्मीर।